साळुंखे सरांबद्दल थोडं काही मनातून आणि मनापासून. ज्योतिराव मष्टुराव साळुंखे अर्थात प्राचार्य जो. साळुंखे सर. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन शिंगणापूर हे नाव कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरण्यास कारणीभूत असलेले एक अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व. साळुंखे सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेरणेनं या कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी घडले. प्रशासकीय क्षेत्रांमध्ये, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, राजकीय क्षेत्रांमध्ये असो वा वैद्यकीय क्षेत्रांमध्ये, असे कुठलेही एकही क्षेत्र नसेल जिथं विद्यानिकेतनच्या भूमिपुत्रांनी आपलं नाव कमावलं नसेल. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सरांचे फार मोठे योगदान आहे. टिटव्यासारख्या एका अत्यंत छोट्या खेडेगावातील नागोबाच्या शाळेत, नागोबाच्या देवळात भरणाऱ्या शाळेत माझा सुरू झालेला प्रवास एका राष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार पदापर्यंत आणि जगभरातील 50हून अधिक देशांमध्ये जाऊन कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यापर्यंतचा हा प्रवास मी लिहायला किंवा लिहायचा म्हटलं तर एका व्यक्तीचं नाव त्यात प्रामुख्याने येत राहील, सातत्याने येत राहील, ते म्हणजे प्राचार्य जो. साळुंखे सर. 2016च्या विद्यानिकेतनच्या स्नेहसंमेलनातील प्रसंगी मला एक लेख आठवतो आणि तो लेख मी पुन्हा मांडू इच्छितो. माझ्या शिक्षकाच्या अनुभवावरून मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धती ही एखाद्या समर्पित शिक्षकाला कधीच पर्याय ठरू शकत नाही. शिकागो येथील ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्र घेताना हे शब्द सुचले. मी ते उच्चारले आणि जगभरातील देशांच्या प्रतिनिधींनी टाळ्यांचा गडगडाट करून मला दाद दिली. 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच एका आशियाई व्यक्तीला या जागतिक संघटनेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान एप्रिल 2015 मध्ये लाभला. कोल्हापुरी फेटा घालून अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या सगळ्यांच्या जोडीनं मी जेव्हा आवर्जून श्री जो. साळुंखे सर आणि विद्यानिकेतनचा उल्लेख केला, तेव्हा हजारो मैलावरती त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं ट्विटर आणि यूट्यूबवरून प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहणाऱ्या विद्यानिकेतनच्या प्रत्येक बांधवांची आणि गुरुजनांची छाती नक्कीच अभिमानाने भरून आलेली असेल. कोल्हापुरी फेट्यातील त्या प्रेसिडेंटबरोबर फोटो काढून घेण्यासाठी विविध देशातील सहकाऱ्यांची गर्दी जेव्हा ओसरली, तेव्हा माझे पाय शिकागोचे लेक मिशिगनकडे वळले. मावळतीची किरणं सागरासमान दिसणाऱ्या विशाल मिशिगन तलावावर पसरली आणि माझं मन मात्र अलगद चंबूखडीवरील सांझरेमाच्या आठवणीत हरवलं. याच चंबूखडीच्या पायथ्याशी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि साळुंखे सर, महाजन सर यांच्यासारख्या समर्पित शिक्षकांच्या प्रेरणेनं स्वप्न पाहण्याची मला सवय लागली होती. खरं तर विद्यानिकेतन हे देखील स्वप्नच. कोल्हापूरतील ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रातील मुलं इथं भवितव्य घडवण्यासाठी आली होती. त्यापैकी मी एक होतो. विरहित स्वप्नम व या स्वप्नांची पवित्रता म्हणूनच की काय, जो. साळुंखे यांच्यासारखा स्वप्नांचा सौदागर या शाळेला प्राचार्य म्हणून लाभला. कुठलीही अपेक्षा न करता फक्त देत राहायचं या भावनेनं ज्ञानदार/ज्ञानदान करणारे साळुंखे सरांसारखे अनेक शिक्षक याच भांडवलावर विद्यानिकेतननं मुलाच्या मनावर संस्कारांची मशागत केली, स्वप्नांची बीजे पेरली. शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी या वचनाला सार्थ ठरवीत विद्यानिकेतनच्या कुशीतून घडलेल्या अनेक भूमिपुत्रांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचे मळे फुलवले. खरं पाहायला गेलं तर आजकालची आणि त्या काळची देखील अन्य पब्लिक स्कूल बघितली तर आमच्या विद्यानिकेतनमध्ये खूपच कमी सुबत्ता होती. न पंचतारांकित निवास सुविधा, न अत्याधुनिक क्रीडा व मनोरंजन. बऱ्याचदा शांकबरी मागचं तळं आणि शेतकऱ्यांच्या शेजारचं पाटातील पाणी हेच आमच्या मदतीला असायचं. पण अशा परिस्थितीवर मात करण्यास लागणारी जिद्द मात्र साळुंखे सर व इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भरपूर होती.
प्रतिकूल परिस्थितीशी झगडून पुढे जाण्याची ही जिद्द आजही आम्हाला आयुष्याच्या लढाईत उपयोगी पडत आहे. साळुंखे सरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा दरारा, त्यांनी घालून दिलेल्या घड्या, एक आदर्श पब्लिक स्कूल कसं चालवावं यांची घडी जणू साळुंखे सरांनीच घालून दिली होती. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी साळुंखे सरांबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये असं येतं की जसं आईन्स्टाईन हा एक जगतमान्य शास्त्रज्ञ होता, म्हणून बऱ्याचदा लोक असे म्हणायचे की एखाद्या शास्त्रज्ञाचा मेंदू कसा असतो हे जर तपासायचं असेल तर कदाचित आपल्याला आईन्स्टाईनचा मेंदू तपासावा लागेल. आमच्या जोम साळुंखे सरांचा DNA तुम्हाला प्रिझर्व्ह करावा लागेल आणि तो तपासून पाहावा लागेल की तो कसा हाडांचा शिक्षक घडवतो, कसा एक प्राचार्य घडतो. त्यांची स्वतःची अशी एक अजब पद्धत होती. मुलांना संस्कृत आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये कसं प्रावीण्य करायचं याबद्दल त्यांची एक सवय होती. सकाळी सकाळी नाश्ता झाल्यानंतर किंवा नाश्त्याच्या अगोदरच 200 ते 250 मुले विद्यानिकेतनच्या पटांगणावर उभी करायची. भगवद्गीतेचे एक छोटंसं मिळणारे पुस्तक प्रत्येकाच्या हातामध्ये असायचं आणि एकापाठोपाठ भगवद्गीतेमधील श्लोक ते आम्हाला पाठ करायला लावायचे. ABCD आणि इंग्रजीमधील वेगवेगळी वाक्य, इंग्रजीतील वेगवेगळे शब्द म्हणायला लावायचे. आणि असा एक प्रकारचा इंग्रजी आणि संस्कृत यांचा महोत्सव या विद्यानिकेतनच्या माळासावर चालू असायचा. व त्यातूनच अनेकांचं उत्तम इंग्रजी झालं. त्याचप्रमाणे संस्कृतही उत्तम झालं. इंग्रजी शिकवण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. आताही आम्हाला वाटतंय की त्यांनी दिलेलं जे कोष्टक आहे इंग्रजी शिकवण्यासाठी, ते स्वतः कुणीही बाकीचे शिक्षक असले तरी ते 5वी आणि 6वीच्या वर्गात यायचे. मुलांना त्यांचे इंग्रजी मुळात चांगले कसे होईल या दृष्टीने काही सुरुवातीचे धडे ते द्यायचे. मला आठवतं की त्यांचे एक अतिशय प्रसिद्ध असं टेबल होतं. आय गो, वी गो, यू गो, ही, शी, इट गोज, दे गो. हे एकदा ते सांगायचे आणि मग त्यानुसार इतरांनी वेगवेगळे शब्द व ते कोष्टक चालून दाखवायचे. त्यात वेगवेगळी वर्ब्स ते घालायचे आणि सतत कोष्टक चालून दाखवायचे. अशा प्रकारे त्यांची एक पद्धत होती. एकदा त्यांनी आम्हाला इंग्रजीमध्ये दिशा शिकविल्या. आता ह्या दिशा शिकवण्याची देखील आणि मुलांना वेगवेगळे इन्सेटिंग करण्याची त्यांची एक पद्धत होती. त्यांनी एकदा आम्हाला दिशा सांगितल्या. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे सांगितलं व पट्टीशी पुसून टाकलं आणि सांगितलं की मला हे सांगा, कोण सांगेल पहिल्यांदा दिशा. मी हात वर केला आणि बरोबर उत्तर दिलं. त्यावेळेला त्यांनी मला बक्षीस जाहीर केलं आणि वर्गामध्ये ते बक्षीसही दिलं होतं. ते म्हणजे दही साखरेची वाटी. मला वाटतंय माझ्या आयुष्यात मिळालेलं ते कदाचित पहिलं बक्षीस असावं. इंग्रजीबद्दल. परंतु आज देखील वेगवेगळ्या जागतिक संघटनांच्या अध्यक्षपदांवरून, मेंबरशिपवरून वेगवेगळ्या ठिकाणी मी जेव्हा इनोट अड्रेसेस देतो, आज जगातल्या 5ही खंडामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका या सर्व ठिकाणी इनोट अड्रेसेस दिलेले आहेत. मला बऱ्याचदा बरेच जण प्रश्न विचारतात, तुम्ही मराठी माध्यमातून शिकलेले, मग तुमच्यासारख्या एका व्यक्तीचं इंग्रजी एवढं चांगलं कसं? त्यावेळेला मला ती साळुंखे सरांनी इन्सेंटिव्ह बक्षीस म्हणून दिलेली दही साखरेची वाटी आठवते. म्हणजे एखादा शिक्षक कशा पद्धतीनं विद्यार्थी घडवू शकतो त्याचं हे एक मोठं उदाहरणच म्हणावं लागेल. तशीच त्यांनी मूल्य देखील वेगवेगळ्या पद्धतीने मुलांमध्ये दिली. स्वतः ते कॅम्पसवरती राहायचे आणि दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी 9:30 वेगवेगळ्या विषयांवरती करंट अफेअर्सेस असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील त्या आम्हाला सांगायचे व दररोजच्या रात्रीची सांगता व्हायची. ती म्हणजे आईच्या प्रार्थनेने, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. अशा तऱ्हेने
संस्कारांची प्रेरणा देखील सरांनी आमच्यामध्ये घडवली होती. मला आठवतं की मला ते टिटव्या म्हणायचे. त्यांनी सांगितलं होतं, हा टिटव्या आमच्या विद्यानिकेतनचं नाव करणार. आणि कालांतरानं ते सातत्यानं ते उदाहरण देऊन सांगत असतं. दुर्दैवानं साळुंखे सरांचा सहवास आम्हाला विद्यानिकेतनच्या माझ्या 6 वर्षांच्या पूर्ण कालावधीत लाभला नाही. पहिल्या 3 ते 4 वर्षांनंतर साळुंखे सरांकडे आणि नंतर जिल्हा परिषदेकडे विद्यानिकेतनची सूत्र होती. जिल्हा परिषदेचं हे स्कूल. त्यांच्यामध्ये काही खटके उडाले आणि आजही आम्हाला आठवतं, काहीतरी असं कारण होतं की आमच्या मेसला लागणारी जी काही लाकडं होती, ती लाकडं पुरवठ्याचं काम कुणा एका कंत्राटदाराला दिलं होतं आणि त्यानं ओली लाकडं पुरवली व सरांनी ती स्वीकारायला नकार दिला. म्हणून ते जे कोणी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते त्यांचा आणि सरांचा संघर्ष झाला होता. त्या संघर्षाचा परिणाम म्हणून सरांना प्राचार्यपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि सरांनी ती शाळा सोडली. यानंतर आम्ही अनेक जण विद्यानिकेतनमध्ये असणारे प्रचंड अस्वस्थ झालो आणि त्यापैकी मी एक होतो. साळुंखे सरांचा ज्याला भक्त म्हणता येईल अशा प्रकारचा मी एक भक्त होतो. त्यामुळे त्यानंतरची 3 वर्ष अनेक वेळेला वेगवेगळे प्राचार्य त्या शाळेमध्ये आले. परंतु त्यातील कुणालाही प्राचार्य मानायला आम्ही विद्यार्थ्यांनी, किंबहुना मी, प्राचार्य मानायलाच नकार दिला. त्यातल्या कुणाच्या कुठल्याही प्राचार्यांशी आम्ही तेवढ्या रिस्पेक्टनं वागलो नाही किंवा त्यांना तशा प्रकारचं सहकार्य आम्ही दिलं नाही. साधारणपणे वयाच्या 10 ते 12व्या वर्षातलं एक प्रकारची बंडखोरी आम्ही केली. कारण आमच्या डोळ्यासमोर आदर्श शिक्षक किंवा आदर्श प्राचार्य म्हणजे फक्त साळुंखे सरच होते. पण त्यांच्या या अचीव्हमेंट्सना एक प्रकारची उतरती कळा लागली आणि त्यानंतरच काही काळातच, म्हणजे साधारणपणे 8 ते 10 वर्षांच्या कालखंडामध्ये हे राजर्षी शाहू विद्यानिकेतन, ज्यानं अनेक प्रकारचे गुणवंत समाजाला दिले, ते विद्यानिकेतन कोल्हापूर जिल्ह्यातून बंद व्हायची वेळ आली. आजही हे स्कूल बंद पडलं. मध्यंतरीच्या काळात ते पुन्हा सुरू झाले आहे. साळुंखे सरांच्या पूर्वीही काही प्राचार्य होते आणि साळुंखे सरांच्या नंतरही काही प्राचार्य आहेत. परंतु आजही विद्यानिकेतन म्हटलं की साळुंखे सरांचंच नाव प्राचार्य म्हणून येतं. गेली अनेक वर्ष आमच्या अनेक गुरुबंधूंच्या पुढाकारातून, विशेषतः संजोअण्णा वगैरे यांच्या पुढाकारातून दरवर्षी विद्यानिकेतनचे स्नेहसंमेलन होत असतं. या प्रत्येक स्नेहसंमेलनाचे सुपरस्टार म्हणता येतील किंवा तहयात अध्यक्ष म्हणता येतील असे म्हणजे आमचे प्राचार्य जोम साळुंखे सर होते. देशभर विखुरलेले, राज्यभर विखुरलेले, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणारे सर्व विद्यार्थी या स्नेह मेळाव्यात एकत्र येतात आणि सरांच्याबरोबर इतर गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन वर्षभरासाठी बॅटरी चार्ज करून पुन्हा परततात. आणि सरांचा उत्साह सरांच्या 80 वर्षी देखील तेवढाच सळसळत्या तरुणाईला लाजवेल असा हा उत्साह बघून आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळते. असे हे साळुंखे सर आहेत. मला आजही हा कालखंड सरल्यानंतर माझ्या व्यक्तिगत आयुष्यात साळुंखे सर तेवढेच डॉमिनेटली अस्तित्वात वाटतात. माझं ऋण किंवा माझी गुरुदक्षिणा म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ज्या सरांच्याकडून मी हे इंग्रजी शिकलो आणि ज्या इंग्रजीच्या बळावरती ती राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये एवढी यशाची शिखरे पादाक्रांत करू शकलो, त्या सरांना एकदा तरी परदेशवारी करून आणावी. यावेळेला मी सरांच्याबरोबर UAE, शारजा आणि दुबई या देशांमध्ये सरांची सफर घडवून आणली. आणि आठवडाभर मी आणि माझा मामेभाऊ संतोष यांनी सरांचा दुबईमध्ये पाहुणचार केला. आणि मग सरांनी सांगितले की कधीतरी लहानपणी ज्योतिषांनी त्यांचा हात पाहिला होता आणि परदेश योग असल्याचे सांगितले होते. परंतु वयाच्या 74व्या वर्षापर्यंत हे घडलं नाही. अखेरीस वयाच्या 75व्या वर्षी त्यांच्या एका विद्यार्थ्यानं त्यांना परदेशवारी घडवली. म्हणजे एका शिक्षकाला त्यांची जी गुरुदक्षिणा कधी व कशा प्रकारे मिळू शकते याचं हे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. सरांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. गुरुची गोडवी गावी
तेवढी थोडी, वाट दाखवी योग्य मार्गाने चालण्याची. आयुष्यातील सुखकर प्रवासासाठी घालून प्रेमाची फुंकर थोडी थोडी. सरांबद्दलच्या माझ्या या काव्यपंक्ती आणि छोट्याशा मनोगताची सांगता अधुरी ठरेल असं मला वाटते. म्हणून मी आमच्या 2 गुरुबंधूंची उदाहरण देऊन करेन. एक म्हणजे सरांबद्दल नेहमी आदरानं उल्लेख करताना आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर. मुळे जे भारतीय परराष्ट्र विभागाचे सचिव म्हणून नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांनीही सरांचं वर्णन करताना असं लिहिलेलं आहे की सरांची मेमरी इलेफंटाईन होती. म्हणजे आजही इतकी वर्ष शाळा संपून झाली, म्हणजे शाळेचा कालखंड संपला, तरीही 30 ते 35 वर्षाच्या कालखंडानंतर जेव्हा एखादा विद्यार्थी सरांच्या समोर येतो आणि नाव सांगतो, तेव्हा तो पट्टीशी. त्याचं गाव कुठलं, त्यांचे वडील काय करायचे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगू शकतात. अशी अजब स्मरणशक्ती सरांना लाभलेली आहे. आणि म्हणून सरांबद्दल लिहिताना, बोलताना अनेक वरिष्ठ पदांवर पोहोचलेले अधिकारी मोठ्या अदबीनं वागतात. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू IPS दिगंबर प्रधान यांनी लिहिलेल्या या 4 ओळी आहेत. त्या 4 ओळी मला वाटतंय सरांच्या बद्दलच्या आमच्या भावना प्रकट करायला पुरेशा आहेत. असेल जोवर सूर्य तेजता, उदंड जगणे तुम्हा मिळो. फिरून एकदा पुढील जन्मी, आशिष तुमचा आम्हा मिळो. सरांना किमान 100 वर्षाचं आयुष्य लाभणार आहे. याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. माझ्या स्वतःच्या आणि इतर गुरुबंधू गुरुभगिनी यांचं मत देखील तसंच आहे. त्यांना आयुष्याची वेगवेगळी शिखर पादाक्रांत करताना हा नंदादीप असाच तेवत असावा असे वाटते. आणि जेव्हा जेव्हा कोठेतरी आम्हा छोटं मोठं यश मिळवावं आणि सरांकडे येऊन ते कौतुकानं सांगावं व त्यांच्या पाया पडावं, त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं, त्यांच्या कौतुकाची थाप आम्हाला मिळावी, यामध्येच आमच्या पुढील जीवनाचे छोटेसे इतिकर्तृत्व असेल असं मला वाटतं. सरांचा मला जो वारंवार एकच आग्रह असतो की जगन्नाथ, तू तुझं चरित्र, तू तुझं असं एक पुस्तक लिहायला हवंसं. जसं ज्ञानेश्वरांनी माती, पंख आणि आकाश लिहिलं आहे, तसं तुझं देखील पुस्तक तू लिहावंसं, जेणेकरून विद्यानिकेतनच्या त्याचप्रमाणे इतर मुलांना प्रेरणा मिळेल. असा सरांचा मला सातत्याने आग्रह असतो. मला वाटतं की ते सरांच्या आशीर्वादानं, सरांच्या पुशमुळे कदाचित यावर्षी ते पुस्तक लिहिण्याचा योग मला येईल. आणि अर्थातच मी त्यामधलं अख्खं पर्व जो साळुंखे सरांच्या नावचं असेल, याविषयी मला शंका नाही. पुन्हा एकदा सरांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा.